अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी पत्रकार परिषदेत मात्र आशिष शेलारांचा उल्लेख करताना त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला। त्यांनी चुकून आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई काँग्रेस अध्यक्षाचा केला। मात्र चूक लक्षात येताच दिलगिरी ही व्यक्त केली। काँग्रेसमध्ये बरीच वर्ष राहिल्यामुळे सवयीप्रमाणे बोलून गेलो, आपल्याला सांभाळून घ्यावं अशी विनंतीही त्यांनी केली। तर भाजप काँग्रेसमध्ये आणण्यासाठी चव्हाणांना पाठवल्याचा मिश्किल टोला नाना पटोलेंनी लगावला। राज्य के उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे। 50 वर्षाची सवय आहे। 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये झाली होत आहे। तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे। अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष शेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं। ते चालू झालं, आता ते प्रक्रिया सुरू झाली आमची।